जिंकलाय खरिवली टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण बघतोय. वैभव पाटील विथ कुमार दळवी, दोन अनुभवी बॅटर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. कोळिवलीचा कोहिनूर अर्थातच वैभव पाटील, अनेक मैदानं त्याने गाजवलेली आहेत, परंतु पहिल्या षटकामध्ये मोठं चॅलेंज असणार आहे राहुल पाटीलचं. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये जय हनुमान भरे संघाविरुद्ध पहिल्याच 3 बॉल्सवर 3 गडी बाद केले होते. याच राहुलनं हॅट्रिक प्राप्त केली होती आणि भरे संघाच्या फलंदाजीचं कंबरड अक्षरशः मोडून टाकलं होतं. सामनावीराचा मानकरी तो ठरला होता, परंतु वैभव पाटील देखील पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये सामनावीराचा मानकरी ठरला होता. अष्टपैलू कामगिरी वैभवनं करून दाखवली होती. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल वैभवसाठी अगदी हाफ वॉली लॉफ्ट केलाय, डाऊन द ग्राउंड, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, षटकार. अक्षरशः पर्वणी होती बॅटरसाठी. पहिलाच बॉल येथे लुझनरनं खऱ्या अर्थानं सुरुवात केली. गोलंदाज राहुलनं ज्युसी हाफ वॉली टाकली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. वैभवनं थोडीशी जागा बनवली, थोडा लेगस्टिककडे गेला, परंतु सरळ बॅटनं प्रहार केला आणि अगदी बॉलरच्या डोक्यावरून थेट सीमारेषा पलीकडे पहिल्याच बॉलवर खणखणीत असा षटकार आलाय. वेलकम टू द बॉलिंग क्रीज असंच जणू काय म्हटलंय वैभवनं गोलंदाजाला आणि दाखवून दिलंय की हे क्रिकेट आहे. मागचा सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे, त्याच्यामुळे तुला आता वेगळ्या रणनीतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण समोर एक वेगळ्याच धाटणीतला फलंदाज आहे जो आत्मविश्वासानं भरलेला आहे, वैभव पाटील. प्रत्येकी 3-3 षटकांची ही मॅच. हा सामना संपल्यानंतर तिसऱ्या फेरीतील सामने सुरू होतील. समोरच्या बाजूने नेहमीच चांगला खेळत आलेला आहे वैभव पाटील. व्ही मध्ये अतिशय स्ट्रॉंग आहे, परंतु तेवढाच चांगला तो स्क्वेअर ऑफ द विकेट देखील खेळू शकतो, हे कित्येकदा त्याने दाखवून दिलंय. चेंडू बदलला जात आहे. पहिलाच बॉल फार दूरवर फेकून दिला वैभव पाटीलने. अगदी 3:05 होत आहेत. अजूनही काही प्रेक्षक आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत, क्रिकेटचा आनंद लुटतायत. ऑनलाईन देखील काही प्रेक्षक आमच्या समवेत अजूनही जोडले गेलेले आहेत, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ, पायावर लागलाय. अपील प्रश्न विचारला जातोय हाऊस दॅट, परंतु पंचांचा स्पष्ट नकार आलाय. सीमारेषेचा वेध घेणारा हा चेंडू तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये, परंतु तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. लेग बायचा इशारा पंचांमार्फत आलाय. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट, थोडासा अँगल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी एष्ट्यांना मिस करणारा हा बॉल होता, त्याच्यामुळेच अपील फेटाळून लावलं पंचांनी. अवांतर धावा मिळालेल्या आहेत लेग बायच्या रूपात. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 वर. अधिकाधिक धावा जोडण्याचा प्रयत्न आई गावदेवी कोळिवली संघाचा जरूर येथे आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी 40+ धावसंख्या उभारण्याचा जरूर प्रयत्न असेल. चांगला बॉल आहे, खोलात टाकलाय. समोर फिल्डर देखील आहे लॉंग ऑफला. 1 धाव पूर्ण केली आहे आणि 1च मिळणार आहे. अगदी सफाईदारपणे बॉल अडवला गेलाय आणि फेक देखील गोलंदाजाच्या हातामध्ये. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कुमार. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक डीप मिड विकेटला तैनात करण्यात आलाय आणि एक खेळाडू स्ट्रेटिश लॉंग ऑफला. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला डाव्या एष्टीला मिस करणारा बॉल आहे. लेग स्टंपच्या बाहेर वाईड, एक्स्ट्रा रन. धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 10. चला, जे संघ विजयी झालेले आहेत त्यांनी यायचं आहे व्यासपीठाकडे. कॅप्टन
फुलटॉस होता मात्र फायदा घेता आला नाहीये. धावचीची संधी नॉन स्ट्रायकर सेंडला आणि बॅटरला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद होतोय. कुमार भोपळा देखील फोडता आला नाहीये. अतिशय निराश पावलांनी माघारी परततोय. व्यासपीठावर यायचं आहे. पिवळी टीमचे कॅप्टन आपण देखील या. येस, पिवळी संघाचे कॅप्टन आहेत व्यासपीठावर. ड्राईव्ह केलाय परंतु मिडॉनला बीट करता आलेलं नाहीये. सुपर्ब कमबॅक बाय राहुल. नामवंत गोलंदाज आहे. ही स्पर्धा तो गाजवताना दिसतोय. पहिल्या मॅचमध्ये विशेषतः अतिशय धारदार गोलंदाजी केली. या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय आणि पुन्हा मिडॉनला बॉल अडवला गेलाय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता. याचबरोबर षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1-10. एक बॉलमध्ये 6 आणि त्यानंतर मात्र 2 धावा लेग बाईटच्या रूपात आल्या. एक वाईटच्या रूपात धाव आली. बॅटने नंतर फक्त एकच धाव आली. जबरदस्त कमबॅक. चांगली चढाओढ या मॅचमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही टीम्सकडे अतिशय दर्जेदार खेळाडू आहेत. वाडा विरुद्ध भिवंडी अशी ही मॅच. एका बाजूला आई गावदेवी कोळिवली भिवंडी तालुक्यातील नामवंत संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला वाडा तालुक्यातील नामवंत संघ बघतोय आपण काशवी 11 खरिवली. गोलंदाजीसाठी निखिल बागुल. जेवढा महत्त्वाचा खेळाडू वैभव पाटील आहे कोळिवली टीमसाठी तेवढाच महत्त्वाचा खेळाडू निखिल बागुल या खरिवली टीमसाठी आहे. 2 अष्टपैलू दर्जेदार खेळाडू आहेत. पण सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रशांत. फुल टॉस आहे. स्विंग केला ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर येतोय बॉल खाली. जबरदस्त कॅच. कमजोर बॉल होता परंतु टायमिंग चुकलं. फटका फसला आणि फलंदाज बाद. यानंतर तिसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल आसनगाव विरुद्ध पिवळी. टॉस केला जाईल दोन्ही संघांच्या दरम्यान. यानंतरचे सामने आसनगाव विरुद्ध पिवळी आणि त्यानंतर यवई विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ. नवीन बॅटर पुनीत पाटील. आता दोघे बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन बंधूंच्या दरम्यान देखील अनेकदा चांगल्या भागीदाऱ्या झालेल्या आहेत. आणखी एक फुल टॉस. आता मात्र प्रॉपर टायमिंग जुळवलंय बॅटरनं आणि फेकलाय बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार. पहिला बॉल देखील असाच होता परंतु त्याच्यावर टायमिंग योग्य जुळवता आलं नव्हतं बॅटरला आणि त्याच्यामुळे झलचितच्या रूपात बॅटर बाद होताना पाहायला मिळाला. परंतु पुनीतनं जबरदस्त फटका सजवलाय. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 3-3 षटकांच्या लढतीमध्ये निश्चितच या मैदानावर आपण बघितले 35-40 धावा जेव्हा जेव्हा झालेल्या आहेत किंवा 40 पेक्षा अधिक धावा तेव्हा मात्र धावांचा पाठलाग करणं थोडंसं खडतर गेलंय. निखिल वन्स अगेन. ह्या वेळेला मात्र डीप होऊन आला होता हा बॉल. लो फुल टॉस. स्वीप करण्याचा प्रयत्न. सिंगल येथे मिळेल. एका धाव्याच्या जोरावर धावसंख्या 17. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणखी 17 जरी जोडल्या गेल्या तरी 35 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतंय परंतु हे दोन फलंदाज दोघे बंधू अतिशय घातक बॅटर आहेत आणि 9 बॉल्समध्ये आणखी 25 ते 30 धावा जोडण्याची देखील क्षमता या दोन फलंदाजांमध्ये जरूर आहे.
जबरदस्त बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि बरोबर खिंडीत पकडलंय बॅटर वैभव पाटीलला. निखिलच्या खात्यात मोठी विकेट. टो क्रशर, सुपर्ब यॉर्कर. विविधता आहे आणि एखादा तरी यॉर्कर तो टाकतोच त्याच्या ओव्हरमध्ये. मागच्या मॅचमध्ये देखील त्याने एक असाच परफेक्ट यॉर्कर टाकला होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला होता फलंदाजाचा. या वेळेला मात्र सर्वात मोठी विकेट कदाचित त्याने प्राप्त केली असं म्हटलं तरी वावगं ठरू नये या मॅचमधली. वैभव पाटील, डेंजरस वैभव पाटीलला माघारी पाठवलंय. 4 मुंड्या चित करणारा हा बॉल होता फलंदाजाला. 2 गडी बाद केलेत या षटकामध्ये निखिलनं. 4 चेंडू संपलेले आहेत तर निखिलच्या षटकातील धावसंख्या 17 आहे. नवीन बॅटर राहुल या वेळेला लेंथवर टाकलाय आणि चांगला बाउन्स प्राप्त केलाय. अफलातून गोलंदाजी. कधी बॉल पुढे टाकतो, कधी चेंडूची लांबी थोडीशी कमी करतो, कधी वेगानं टाकतोय, कधी थोडा संत गतीनं टाकतोय, लाईन वॅरी करतोय. व्हेरिएशन्स अतिशय जबरदस्त आहेत या गोलंदाजाकडे. त्यावेळेला पिकअप शॉट फ्लिक केला, हवेत आहे, फिल्डर बॉल खाली, सहज सोपा झेल डीप मिड विकेटला. आणखी एका विकेटचं पतन. बल 3 फलंदाजांचं काम तमाम केलं. गोलंदाज निखिल बागुलनं 2 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना आपण बघतोय आई गावदेवी कोळिवली संघाला फक्त 17 धावा फलकावर 4 गडी माघारी परतलेत. अवघ्या 7 धावा खर्च केल्या निखिलनं आणि 3 गडी बाद केले. धारदार गोलंदाजी निखिल बागुलची. शेवटचं षटक सुरू होतंय. गोलंदाजीसाठी येतोय रोहित पाटील. किमान 30-32 पर्यंत मजल मारणं गरजेचं असेल कोळिवली टीमसाठी. आणि जर धावसंख्या 25च्या आतमध्ये थांबवण्यात आली तर मात्र एक जबरदस्त संधी खरिवली टीमकडे असेल विजयाची. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, उजव्या स्टेच्या खूप जास्त बाहेर टाकलेला बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. अवांतर धावसंख्या पुढे सरसावते 18. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर टाकलेला बॉल होता परंतु लाईन चुकीची पाहायला मिळाली. लाईन लेंथ या 2 गोष्टी तर फारच महत्त्वाच्या आहेत कुठल्याही गोलंदाजासाठी. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ, पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवर टाकलाय परंतु लाईन तीच पाहायला मिळते. आणखी एक वाईट बॉल. वाईट यॉर्करचा प्रयत्न होतोय मात्र लाईनच्या बाहेर चेंडू पिच केले जात आहेत आणि त्याचा भुर्दंड भोगावा लागतोय गोलंदाज रोहितला. सलगचे 2 वाईट बॉल टाकलेत. धावसंख्या 19. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला लांबून खेचलाय, तिकडे समोर पाठवलाय स्ट्रेट. व्हाट अ शॉट. षटकार होता हा देखील सोडून दिला असता तर कदाचित पंचांनी वाईट घोषित केला असता. एवढा बाहेरचा बॉल होता परंतु स्टँड अँड डिलिव्हर. आपल्या रीचचा चांगला वापर करत असताना फलंदाज काय टायमिंग साधलंय. पुनीतच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय. संघाची धावसंख्या वेगानं वाढते. आता 25 या आकड्यावर. हे षटक फार मोठं षटक होऊ शकतंय कोळिवली संघासाठी कारण एका बॉलमध्ये तब्बल 8 धावा ऑलरेडी आलेल्या आहेत. आणखी 2 जरी मोठे फटके आले तर मात्र 40 किंवा त्यापेक्षा अधिकची धावसंख्या देखील पाहायला मिळू शकते आणि तो प्रयत्न राहणार आहे पुनीतचा. समोरच्या बाजूनं वैभव देखील चांगला खेळत आलेला आहे आणि पुनीत देखील समोरच्या बाजूनं चांगले फटके खेळतो. ओ, फुल टॉस आहे. ड्राईव्ह केला ऑन साईडला. वाईड ऑफ लॉंग ऑन. फिल्डर उपस्थित आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी जाण्याचा प्रयत्न होता आणि आता रनआउटसाठी अपील झाले. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे.
अजय मोरे आणि महेंद्र चव्हाण ढोळे यांच्या माध्यमातून साहिलसाठी पारितोषिक आहे सलगच्या 2 षटकारांसाठी 2000. महेंद्र चव्हाण ढोळेचे एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत आणि अगदी 2 दिवसांपूर्वी PPL जी संपन्न झाली तिकडे पडगा प्रीमियर लीगमध्ये फायनल मॅचमध्ये मुख्यच्या क्षणी अंडर प्रेशर चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमला त्यांनी विजेतेपद पटकावून दिलं. कबीर स्वराज वॉरियर्स ढोळे या टीमला बघायचंय डिसिजन ऑनफिल्ड पंचांचा जो निर्णय असेल तोच फायनल असेल. आता नॉट आउट. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ बॅटच्या मधोमध आणि हा बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत षटकार. स्लॉग इट करत असताना पुढचा पाय जो आहे डावा पाय तो लेगस्टिक कडे घेऊन गेला होता आणि त्यानंतर जबरदस्त बॅट फिरवली आहे. बॅटचा स्विंग लाजवाब होता आणि बॅटच्या मधोमध जेव्हा बॉल लागतो तेव्हा मात्र फार लांबवर जातोय. या मैदानावर हे दृश्य आपण वारंवार बघतोय. 6 धावा मिळाल्यात, धावसंख्या 32. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हे षटक फार प्रोडक्टिव्ह राहिलं आहे आतापर्यंत कोळिवली टीमसाठी. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता मात्र यावेळेला एलिव्हेशन नाही आहे. बॅटच्या टो एंडला लागलाय बॉल. डीप मिड विकेटला बॉल अडवला जातोय तोपर्यंत सिंगल कंप्लीट करतायत बॅटर. धावसंख्या 33. 33 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या शेवटच्या ओव्हरमध्ये. 14 धावांचं योगदान पुनीतनं दिलंय. 4 बॉलचा सामना केलाय. 7 धावा साहिलनं बनवलेल्या आहेत. महत्वाचं योगदान देत आहेत ते दोन्ही बॅटर्स आपल्या टीम करता. स्लोवर बॉल पिक केला आणि दिला फेकून डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. सिक्सर. ग्रेट पीस ऑफ बॅटिंग. धावसंख्या 38. 39. 39. येस, 2 षटकार, 2 सिंगल आणि 2 वाईड हे विश्लेषण आहे या षटकाचं. आतापर्यंत 22 धावा तब्बल खर्च केलेले आहेत रोहितनं. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फार चांगला मारा पाहायला मिळाला होता. विशेषतः दुसरं षटक निखिल बागुलच्या माध्यमातून 3 फलंदाज बाद केले होते आणि 7च धावा त्याने खर्च केल्या होत्या. परंतु रोहितवर आक्रमण चढवलंय पुनीत आणि साहिल यांनी. शेवटचा बॉल. पुन्हा स्विंग करायचा होता ऑन साईडला. विकेट किपरच्या हातात गेलाय. तिकडनं सिंगल सोडण्याचा प्रयत्न मात्र बॅटर धावबाद होतोय नॉन स्ट्रायकर्स एंडला पुनीत आणि याचबरोबर डावाची समाप्ती होत असताना एकूण धावसंख्या 5 बाद 39 आणि 40 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये सामना जिंकण्याकरिता काशवी 11 खरिवली टीम समोर. बोलूयात आपण आता टॉस बॉक्समध्ये जिकडे पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. आसनगाव विरुद्ध पिवळी. टॉस झालेला आहे मला वाटतं. पिवळी संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. चला, काम एकदम फास्ट आहे.
चला फलंदाज पाठवून द्यायचे त्वरित मैदानामध्ये. करिवली संघ 40 धावा बनवायचे 3 ओव्हर्समध्ये. 13.33ची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे. अर्थातच कुठेतरी 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हरमध्ये शोधण्याचा प्रयत्न येथे फलंदाजांना करावा लागेल, किंवा किमान एक तरी मोठा फटका पाहिजे, तेव्हाच कुठेतरी 13 ते 14ची सरासरी गाठता येईल. ग्रामीण क्रिकेटची एक वेगळीच मजा असते. स्वतःच्या गावच्या संघासाठी खेळत असताना नेहमीच खूप चांगले प्रयत्न खेळाडूंचे पाहायला मिळत असतात. ओपनर्स मैदानाच्या आतमध्ये निखिल बागुल आणि भरत बागुल. वर्सटाईल प्लेयर म्हणून निखिल बागुलची ओळख आहे. भरत देखील तेवढाच चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. सलामीचा फलंदाज. मोठी जबाबदारी घेऊन आलेले आहेत. एक मोठं टार्गेट आहे खऱ्या अर्थानं. 3 ओव्हर्समध्ये 40 बनवायचे आहेत. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये गोलंदाजी चांगली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा खर्च झालेल्या आहेत त्याच्यामुळेच आता हा धावांचा एक प्रकारचा डोंगर येथे सर करण्याची वेळ आलेली आहे काशवी 11 खरिवली संघावर. पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये वैभव पाटील सज्ज होतोय. पहिल्या सामन्यामध्ये मेडन षटक वैभवच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. जिकडे फलंदाजांनी खोऱ्यानं धावा काढलेल्या आहेत त्या खेळपट्टीवर मेडन षटक ह्या गोलंदाजाने टाकून दाखवलेला आहे. म्हणजेच फार मोठी अचीवमेंट म्हणावी लागेल. पण तो सामना वेगळा होता आणि आता हा सामना वेगळा आहे. निखिल बागुल समोर आहे, जो चांगल्या भरात आहे या हंगामामध्ये. 42 विन. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. पहिलाच बॉल चांगल्या लेंथवर आडव्या बॅटनं तटवलाय. स्ट्रेट टू द फील्ड. डायरेक्ट हिटची आवश्यकता आहे, परंतु निशाणा चुकलाय. स्ट्रायकर सेंडला फलंदाजाला बाद करण्याचा हा चांगला चान्स होता, परंतु त्यासाठी डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला नाही आणि अगदी धोकादायक धाव येथे पूर्ण केली पहिल्या बॉलवर फलंदाजांनी. बचावला गेलाय फलंदाज भरत बागुल. काशवी 11 खरिवली संघाचा अकाउंट ओपन झालंय. चांगली चढाओढ या मॅचच्या दरम्यान आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि ती शेवटपर्यंत कदाचित पाहायला मिळेल. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगल्या वेगाने टाकलाय, ड्राईव्ह केलाय, परंतु समोर फिल्डर आहे सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफला. चांगली फिल्डिंग. यावेळेला कुठली धाव फलंदाजांना मिळत नाहीये. येतोय डॉट बॉल. एक एक बॉल हा फार महत्वाचा. एक एक धाव ही लाख मोलाची ठरत असते क्रिकेटच्या खेळामध्ये. 100% योगदान देण्याचा प्रयत्न येते दोन्ही संघांच्या खेळाडूंचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेला अचानकपणे उसळलेला बॉल अगदी फलंदाजाच्या मानेवर जाऊन लागलाय. नास्टी डिलिव्हरी. अपेक्षा नव्हती भरतला की बॉल एवढा टप्पा पडल्यानंतर उसळेल, परंतु हेच तर वैशिष्ट्य राहिले या खेळपट्टीचं. काही बॉल अचानकपणे उसळतायत, काही चेंडू खाली देखील राहत आहेत आणि वेग चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल स्किड होतात, त्याच्यामुळेच बऱ्याचदा फलंदाजांची भंभेरी देखील उडताना आपण बघितली आहे. भरत बागुल चांगला स्ट्रोक प्लेयर आहे आणि ते चांगले स्ट्रोक्स त्याला खेळून दाखवावे लागतील. 2 डॉट चेंडू खेळलाय. पलटवार करण्याची वेळ आलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. अक्रॉस द लाईन बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा लागली आहे आणि त्याच्यानंतर हा बॉल एष्ट्यांवर जाऊन धडकलाय. मधल्या एष्टीला धडक दिली आहे चेंडूनं. बॅटर गॉन. धक्का क्रमांक 1. खातं देखील उघडता आलं नाहीये भरतला. तो मागचा बॉल मला वाटतं तोच कुठेतरी त्याच्या बॅक ऑफ द माइंड खेळत होता, त्यामुळेच हा फुलर लेनचा बॉल असताना देखील फ्रंटफुटला पूर्णपणे जाण्याचं साहस त्याला दाखवता आलं नाही. बॅकफुटलाच सज्ज होता आणि अक्षरशः बॉलला ड्रॅग केला आपल्या एष्ट्यांवर. निराश पावलांनी माघारी परतावं लागलंय फलंदाज भरतला.
अफलातून सुरुवात येते आपण बघतोय वैभव पाटीलच्या माध्यमातून पुन्हा एकदा. ट्रम्प कार्ड खेळाडू आहे आणि ट्रम्प कार्ड खेळाडूप्रमाणे त्याची भूमिका देखील बऱ्याच सामन्यांमध्ये आपण बघितलेली आहे. नवीन बॅटर विशाल मैदानाच्या आतमध्ये. समीकरण 14 चेंडू आणि विजयाकरिता 39 धावांची आवश्यकता. थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय इनफिल्डच्या वरून. 2-2 खेळाडू पाठलाग करतायत. बॉल सीमारेषेचा वेध घेतोय. चांगला एफर्ट. एकानं बॉल आतमध्ये ढकललाय. दुसरा फिल्डर उचलून फेक करत असताना तोपर्यंत 2 धावा येथे कंप्लीट होत आहेत. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान असे फटके फार उपयुक्त ठरतात. धावा देऊन जातात जेव्हा तुम्ही इनफिल्डला क्लिअर करता. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 3. धावांचा वेग वाढवण्याची आवश्यकता आहे आणि तो प्रयत्न येथे जरूर करतायत फलंदाज. आणखी 37 धावांची आवश्यकता. 13 चेंडूंचा खेळ बाकी. शॉट ऑफ लाईन त्यावेळेला फोर्स केलाय. वाडा शॉट. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. व्यासपीठाला सलामी दिली आहे. षटकार. टाकले होते परंतु शेवटचा बॉल थोडासा आखूड टप्प्याचा आणि त्याच्यावर घणघणाती आघात करत असताना फलंदाज विशालचा विशाल फटका आला. षटकार आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खरिवली संघाची धावसंख्या 1-9. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 31 धावा. 12 गेंदे 31 रन. चलिए थोड़ा स्पीडअप करना है खेल को. नेवर लेकर संजय बंद्रे तैयार होते हुए. संजय बंद्रे कितना बांध कर रखेंगे बल्लेबाजों को, यह देखने वाली बात है. निखिल जिन्होंने केवल 1 गेंद खेली है. पहली गेंद पर सिंगल लिया था उन्होंने. उसके बाद नॉन स्ट्राइकर से इन पर ही रहे पहले ओवर में, लेकिन अब स्ट्राइक उनके पास है. 2 विस्फोटक बल्लेबाज है क्रीज पर. आवश्यक रन रेट 16.50 रन प्रति ओवर. 12 गेंदों में 31 चाहिए. और थोड़ी मूवमेंट लेकिन लेग स्टंप के दिशा में गेंद और लेग स्टंप को मिस करती हुई वाइड का इशारा करते हुए अंपायर. स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन. इससे बचना पड़ेगा गेंदबाज को. फिजूल के रन्स खर्च नहीं किए जा सकते हैं. एक रन काफ़ी कीमती है. और 3-3 ओवर के मैचेस में यानी कि आपके पास एक ही ओवर है करने के लिए बतौर गेंदबाज, तो 6 गेंदें आपको करनी है तो वो कंट्रोल आपके पास होना चाहिए. बहुत अधिक गेंदबाजी तो आपको नहीं करनी है, सिर्फ 6 गेंदें करनी है. ऊपर लगी है बल्ले के. शॉर्ट फाइन लेग पर खिलाड़ी पीछे जाते हुए और जबरदस्त कैच. बहुत ही सुंदर कैच. बहुत ही बड़ा झटका संजय ने दे दिया है. निखिल बागुल आउट. बहुत ही बेहतरीन कैच पुनीत द्वारा. दायरे के बिल्कुल ऊपर खड़े हैं शॉर्ट फाइन लेग पर, लेकिन पीछे की तरफ जाना पड़ा था उनको इस कैच को लपकने के लिए. इतना आसान मौका नहीं था ये, लेकिन कोई गलती नहीं की. सही समय पर गेंद के नीचे पहुंचे और सुरक्षित हाथों की जोड़ी पेश की है. संजय की गेंदबाजी काफ़ी अलग प्रकार की है. टप्पा पड़ने के बाद ज़रूर गेंद ऐसे लगा था निखिल को कि अंदर की तरफ आएगी, लेकिन थोड़ी सीधी हो गई थी और बाउंस काफ़ी अच्छा प्राप्त किया. शॉट पर कंट्रोल नहीं प्राप्त कर पाए निखिल. इस मैच में बल्ले से निखिल वो योगदान नहीं दे पाए जिसकी कहीं ना कहीं उनकी टीम को आवश्यकता थी. गेंदबाजी उनकी लाजवाब रही, लेकिन बल्ले से फ्लॉप रहे हैं. 10 पर गिरा है दूसरा विकेट काशवी 11 खरीवली टीम का. नए बैटर एक और बायत के बल्लेबाज क्रीज पर. रोहित पाटिल ऑन स्ट्राइक. इस बार जाने दिया है लेग स्टंप के बाहर. ये दूसरी वाइड गेंद इस ओवर की. ज़रूर वो अराउंड द विकेट का एंगल जो बनता है उसके चलते गेंद जो है वो थोड़ी सी अंदर की तरफ आ सकती है, लेकिन लेग स्टंप के बाहर पिच करेंगे तो फिर नुकसान ही होने वाला है. अतिरिक्त रन. स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. अब 11 गेंदों में 29 रनों की आवश्यकता है. वैभव पाटिल गेंदबाज को ज़रूर कुछ कान मंत्र देते हुए, सीनियर खिलाड़ी के नाते उनका ये कर्तव्य भी बनता है. संजय एक युवा खिलाड़ी है और संजय ने भी खासा प्रभावित किया था पहले मैच में. अच्छी गेंदबाजी की थी.
गुड लेन पर रखा इस बार, छकाया बैटर को, अच्छी लाइन भी। एक काबिलियत है उनके अंदर कि गेंद को थोड़ा सा बाउंस प्रदान कर सकते हैं, खासतौर पर जब गुड लेन पर या फिर हल्का सा पीछे रखते हैं तो फिर एक तो इस विकेट से भी थोड़ी बहुत सहायता है, उसका फायदा मिलता है, लेकिन अनुशासन बहुत ही इंपॉर्टेंट। आप कितने भी अच्छे गेंदबाज क्यों ना हो, अनुशासन नहीं रहेगा तो फिर मतलब नहीं बनता है। अब की बार नीचे रही, एज लगा है, अच्छा स्टॉप शॉट फाइन लेग के खिलाड़ी द्वारा। इस बार केवल 1 रन लेने का अवसर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ खरीवली टीम का। 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। समीकरण 9 गेंदे और 28 रन। रिक्वायर्ड रन रेट 18 के भी ऊपर चला गया है। 9 गेंदे 28 रन, 19 का डिफरेंस रनों और गेंदों के बीच में। और इस फर्क को यदि मिटाना है तो फिर आपको हवाई फायर्स जरूर करने पड़ेंगे या फिर गैप में खेलना पड़ेगा। चौकों छक्कों की सख्त जरूरत इस समय खरीवली टीम को। खरीवली के सामने कोलिवली। सेकेंड राउंड का यह महत्वपूर्ण मैच बाबा ट्रॉफी 2026 में। विशाल जिनके बैट से एक विशाल स्ट्रोक जरूर देखने को मिला है। 8 पर बैटिंग करते हुए सिर्फ 2 गेंदें खेली है और वो अब यहां से काफी की प्लेयर साबित हो सकते हैं इस रन चेज में। संजय चले, राइट अमोर द विकेट। ओह, ऑन द राइज, ड्राइव किया हवा में फील्डर, लेकिन उनके मस्तक पर दस्तक। लाजवाब स्ट्रोक, गेंद कवर बाउंड्री के बाहर। 6 रन। इस तरह के शॉट्स कभी भी आसान नहीं होते हैं। एक तो उछाल लेती हुई गेंद थी, वजन कहीं ना कहीं बैटर का थोड़ा सा बैकफुट पर था, थोड़ा सा अवे फ्रॉम द बॉडी भी खेले थे, लेकिन क्या कमाल की टाइमिंग, गजब की टाइमिंग। डीप कवर में फील्डर भी थे लेकिन उस फील्डर को क्लियर करने में कामयाब। महत्वपूर्ण छक्का। स्कोर उछलता हुआ 18 रन 2 विकेटों के नुकसान पर। अब समीकरण है 8 गेंदे और 22 रन। रोमांचक स्थिति में यह मैच, दोनों तरफ से अच्छा संघर्ष निश्चित रूप से देखने को मिल रहा है और यही तो दर्शक भी चाहते हैं। अगली गेंद इस बार फिर से बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है, लेकिन अब की बार फील्डर के पास मौका बना, उन्होंने रोका गेंद को। सिर्फ 1 रन। तो कवर ड्राइव खेलने में काफी माहिर बल्लेबाज नजर आ रहे हैं विशाल, लेकिन ऑन साइड में भी अच्छा खेलते हैं और गेंद के मेरिट पर खेलते हैं, ये खासियत है। उल जुलुल स्ट्रोक्स बहुत कम खेलते हैं। सीधे बैट से खासतौर पर बहुत ही आकर्षक शॉट्स खेलने में कामयाब हो जाते हैं विशाल। 15 पर बल्लेबाजी करते हुए। स्ट्राइक रोहित के पास जो खेल रहे 1 पर। 7 गेंदों का खेल बाकी है। 21 रनों की अभी भी आवश्यकता है। ये गेंद बहुत महत्वपूर्ण है। संजय के ओवर की आखिरी गेंद है। अभी तक 10 रन खर्च किए उन्होंने, 1 सफलता प्राप्त कर चुके हैं और यदि इस गेंद पर बड़ा हिट बैटर खेलने में कामयाब हो जाते हैं तो निश्चित रूप से कहीं ना कहीं फील्डिंग साइड पर ज्यादा दबाव रहेगा आखिरी ओवर में। कोशिश हुई है, गेंद हवा में, डीप एक्स्ट्रा कवर पर, फील्डर गेंद के नीचे, कोई गलती नहीं। विकेट गिरता हुआ तीसरा। दो ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोर 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। कोहलीवली टीम ने 2 ओवर में 17 बनाए थे और उनके भी 3 विकेट गिरे थे मेरे ख्याल से, बल्कि 4 विकेट गिरे थे 2 ओवर में। जवाब में काशवी 11 खरीवली 19 रन 3 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में 21 रन चाहिए और अब कहीं ना कहीं ये मुकाबला शायद कोहलीवली बनाम विशाल हो सकता है और अभी तक तो विशाल ने ही तो परेशानी में डाला हुआ है खरीवली टीम को। बहुत आकर्षक शॉट्स खेले हैं, अच्छे टच में है और स्ट्राइक भी उनके पास है। आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। बल्लेबाजी के लिए वैभव आए हैं। वैभव भोयर के लिए एक सिक्सर के लिए अच्युत पावने की ओर से 1000 रुपयों का इनाम है, लेकिन फिलहाल नॉन स्ट्राइकर्स एंड पर है। समय का ख्याल रखें प्लीज कोहलीवली टीम। आखिरी ओवर की बागडोर संभालते हुए गेंदबाज राहुल काटिस्कर।
विशाल की टाइमिंग जो है वो लाजवाब रही है इस पारी में। 6 गेंदे और 21 रन। चुनौती कठिन जरूर है लेकिन असंभव नहीं है, ये बल्लेबाज भी अच्छी तरह से जानते हैं और गेंदबाज भी। ओ, खींचना चाहते थे ऑन साइड में, अंदरूनी किनारा, सीधे फील्डर के पास, शॉट फाइन लेग पर कोई रन नहीं, पहली गेंद डॉट। शायद कोशिश होती तो यहाँ पर रन मिल भी सकता था, क्योंकि कई बार हम देखते हैं वो जो सर्कल के अंदर फील्डर्स रहते हैं शॉट थर्ड मैन शॉट फाइन लेग पर, उनके हाथों से बल्लेबाज रन ले लेते हैं, लेकिन वो इंटेंट नज़र नहीं आया। विशाल अपने पास स्ट्राइक रखना चाहते हैं कहीं ना कहीं, और स्ट्राइक अभी भी उनके पास है। अब बचे 5 गेंदे, रन चाहिए 21। इस बार पुल किया है और संपर्क भी लाजवाब है, कोई मौका नहीं फील्डर के पास, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। अभी भी कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी। 4 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 15 रन चाहिए। 6 गेंदों में 21 रनों की एक शानदार पारी अभी तक विशाल द्वारा, लेकिन काम खत्म नहीं हुआ है। और क्या ये उनकी शानदार पारी मैच जिताऊ पारी में तब्दील कर सकते हैं, यह देखने वाली बात है। 4 गेंदे 15 रन। बाउंड्री पर पहरेदार तो है लेकिन मौके नहीं दे रहे फील्डर्स को विशाल। इस पारी में अभी तक 3 छक्के जड़े उन्होंने, एक लॉन्ग ऑन के ऊपर से, एक कवर के ऊपर से, और अभी अभी मिड विकेट के ऊपर से छक्का जड़ा। गेंदबाज कुछ सोचते हुए फिर से पुल करने का प्रयास, टॉप एज और एक आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल, शॉर्ट थर्ड मैन पर कोई गलती नहीं, और बहुत ही बड़ा झटका, करारा झटका लगता हुआ विशाल के रूप में खरीवली टीम को। इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल रहा, इससे पहले वाली गेंद भी जो थी इसी तरह से शॉट लगाया था उन्होंने, लेकिन उस वक्त बॉल की जो हाइट थी वो बैटर के लिए कहीं ना कहीं कंफर्टेबल हाइट थी, लेकिन इस दफा हल्का सा अतिरिक्त उछाल, और जिस वजह से बैट के ऊपर लगी गेंद, टॉपेज हुआ और शॉर्ट थर्ड मैन पर एक बहुत ही आसान कैच। 3 गेंदों में अब 15 रनों की आवश्यकता है। 3 गेंदों पर 3 बड़े हिट्स जड़ने पड़ेंगे क्योंकि चेसिंग कंपलसरी है। 2 सिक्सर्स, 1 चौका काम हो सकता है, या फिर 3 सिक्सर्स, लेकिन एक अच्छी गेंद कहानी खत्म हो सकती है खरीवली टीम की। कोलिवली टीम निश्चित रूप से इस समय उनका पलड़ा थोड़ा सा भारी नजर आ रहा है। नए बल्लेबाज राहुल, एज, ओ कैच ड्रॉप, कैच ड्रॉप, पहले विकेट कीपर के हाथों से, उसके बाद शॉट फाइन लेग के खिलाड़ी के हाथ से। विकेट कीपर के लिए तो बहुत मुश्किल अवसर था, लेकिन शॉट फाइन लेग फील्डर के लिए बिल्कुल सरल अवसर था। चलिए, कैच जरूर ड्रॉप हुआ है लेकिन एक ही रन मिला है। अच्छी बात यह रही कि गेंद बाउंड्री के बाहर नहीं गई, नहीं तो कोलिवली टीम की परेशानियां बढ़ सकती थी। अब समीकरण बहुत ही मुश्किल, लगभग असंभव कहा जा सकता है। 2 गेंदों में चाहिए 14 रन। वैभव के पास स्ट्राइक, एक छक्का जड़ते हैं तो अच्युत पावने, इनकी ओर से 1000 रुपयों का इनाम है उनके लिए। ओह व्हाट अ बॉल, जबरदस्त यॉर्कर अपील, लेकिन अंपायर की सहमति नहीं। थोड़ा सा एज लगा बैट का, फ्लिक करते हुए सिंगल यहाँ पर, सटीक यॉर्कर। डेथ ओवर्स में कहते भी है कि यॉर्कर से बढ़िया कोई गेंद नहीं है। औपचारिकता शेष, जीत की दहलीज पर आई गावदेवी कोलिवली। आखिरी गेंद, फील्डर है पीछे, और इसके साथ ही मुकाबला समाप्त होता हुआ मैच को आई गावदेवी कोलिवली टीम ने जीत लिया है, परास्त किया है काशवी 11 खरीवली टीम को। सेकेंड राउंड का ये मैच यहाँ पर खत्म होता हुआ और तीसरे राउंड में पहुंच